रोहित आपल्याला पाहायला मिळते. रोहितच्या पहिल्या चेंडूवर टॅपचा फटका, मात्र इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, चेंडू निघून जातोय. इथे मात्र पाहतोय पुण्याचे एकदा गॅप शोधलाय, जबरदस्त प्रहार, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र आपण पाहतोय पुण्याचे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंबर आलाय. करारी प्रहार आणि इथे पुन्हा एकदा टॅपचा फटका आणि सक्सेसफुल होतोय. इथे मात्र सामना जिंकला जातो. विजयासाठी करायचे तर 35 धावा. टॅप केला, टॅप मध्ये क्लास बघायला मिळतोय. असं 32 संघ खेळणार होते पण संघ जास्त झाल्यामुळे सर्व संघांना मात्र ते प्राधान्य दिलं गेलं. 48 संघ खेळायला गेले, त्यांचं तरी अभिनंदन. कौशिगर यस, पूर्ण टीम आहे आज नवली गावाची आणि क्रुशियल मॅच आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. आपण जाऊया. ब्रँड फलंदाज होता, नाव तुम्ही ऐकून असं कधी पाहिला नसता, पण काय फलंदाजी करायची. नंदकुमार, मनोज पिल्ले, अनिल इथे चौकार आणि अशा पहिले सामना जिंकतोय. काय सुंदर संख्य मैदान गाजवणारा खेळाडू पाहायला मिळतोय. पहिला चोरी चांगला पर्यंत टाकलाय बघा, कशा पर्यंत टाकलो. हो मुरुबा किनार आणायची असते. एकदा पुण्याच्या षटकाला पुढचा जो टॅप केलाय, टॅप मध्ये ताकद आहे, चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. तुमच्या मुरुबा एक्सप्रेस नावाने ओळखला जातो. चिन्मय नो बॉल, पहिला चेंडू फायर बघायला मिळतो. मुरुबा असते चिन्मय. इथे बाकी पुन्हा 6 चेंडू 30 धावा तुमच्याकडून निघतात का? 6 चेंडू 15 धावा. पुन्हा दर्शक कीर्तीची बाजू झाला, त्याचे खूप मोठा परिणाम झाला, कारण 60 धावा पटकायच्या होत्या. इथे मात्र सुरुवात ते पाहिलं जाईल. आतापर्यंत 106 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका सुरेख आहे, गॅप शोधला, एका बाजूला आहे. शॉर्ट चेंडू आहे, सोडणार नाही ही भूमिका. आता मात्र लागली जाते. 31 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. चेंडू देखील चांगला चेंडू आहे. इथून मात्र जर पाहिला तर अंकुश चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडू आतापर्यंत. फटका सुरेख आहे, गॅप मध्ये खेळलाय. सांगली सातारा करायला गेलं की लावणी बघायला मिळते. तुमचं कॉलेजचं प्रेम असं आम्हाला कळलं आणि नंतर बघायला मिळालं. नांदा सौख्य बरे हे आमच्याकडे तुम्हाला बघायला मिळतं. चौकार मात्र मारला जातोय. आपण पाहतोय धावसंख्या जोराने येत आहे. ते पाहिलं जाईल. पुण्याचे एकदा गॅप शोधायचा आहे, गॅप शोधलेला आहे. अक्षयची बॅट ते 45चे गोलंदाज करतील का? इथे मात्र पहा टॅप केलाय, चेंडू मात्र निघून जाईल. 1 गडीच्या मोबदल्यात टॅपचा फटका आहे, हा देखील मैदानावर पूर्ण होतील का? पुण्याचे एकदा फटका तर सुरेख आहे. इथे मात्र 50 धावा पूर्ण करतोय. आपण पुढचं पारितोषिक हे जर पाहिलं तर पूर्ण टुर्नामेंटचा विचार करून आणि ज्याचं मान असतं हा पारितोषिक आपण पाहतोय. नक्कीच मालिकावीर हा पारितोषिक आपण देणार आहोत. तर मालिकावीर ट्रॉफी वितरणासाठी मी इथे पाहतोय जी ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. कैलासवासी गुलाब गंगाधर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री नितीन गंगाधर म्हात्रे यांच्याकडून आलेली आहे. ही वितरणासाठी मी सविता भोईर यांना नक्कीच आमंत्रित करेन. त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. तसेच या टुर्नामेंटसाठी जर पाहिलं तर वी स्पोर्ट्स म्हणजे अनिकेत राऊत आणि विशाल वैद्य यांच्याकडून एक बॅट आलेली आहे. ही बॅटसाठी मी नेहा म्हात्रे मॅडमना बोलवीन. त्यांच्या शुभ हस्ते ही बॅट इथे वितरण केली जाईल. तसेच आणखीन एक पारितोषिक आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय जी शूज आहेत. नक्कीच अचिवर स्पोर्ट्स म्हणजेच मिथुन पागदरे यांच्याकडून आपल्याला हे शूज आलेले आहेत. तर हे वितरणासाठी मी नैना म्हात्रे मॅडम यांना बोलवीन. यांच्या तिघांच्या शुभ हस्ते हे एक पारितोषिक आपण वितरण करणार आहोत. नक्कीच मालिकावीरचा पुरस्कार ज्यांचे पॉइंट्स जर पाहिले तर 188 पॉइंट्स आहेत.
166 रन्स आणि 2 विकेट्स करणारा नक्कीच ज्याने या टुर्नामेंट मध्ये नक्कीच 52 रन्स नॉट आउट खेळलाय असा अक्षय राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. अक्कू करतो या मॅचचा नक्कीच मालिकावीर. अक्षय अक्षय नक्कीच अक्षयची एक गोष्ट आणखीन सांगेन की जेवढ्या टुर्नामेंट झाल्या आपल्या पालघरमध्ये जर पाहिलं तर या वर्षीच्या सर्वात जास्ती रन्स जर पाहिलं तर अक्षयच्या बॅटमधून आलाय. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या अक्षय राऊत साठी. बघा कारण दाखवतो एवढा घसा बसलाय. अरे एवढे बक्षीस मिळताना घरातली रागवलेली बायको देखील घुसली. माझ्या नवऱ्याला उडावून सांगेल काय सांगशील अशा पद्धतीने आज घरामध्ये जाशील तर बघायला मिळेल. बघ माझ्या बायकोचं फोन ताई दाखवलं का नाही मी झालं बक्षीस समोर माणसाने कसं वाटतंय काय परफॉर्मन्स झाला यावेळेस कोणता असं विचार करून तू फलंदाजी केली. खूप चांगलं वाटतंय आमच्यासाठी बघायला गेला तर मुरब्याबरोबर सामना होता ना तो खूप मोठा होता. 1 ओव्हर 30 रन्स पाहिजे होते तो सामना आम्ही हरलेलो होतो त्याच्यातून आम्ही जिंकलो तोच आमच्यासाठी फायनल सामना होता. यस निश्चितच वेल डन. याहीच पुढे असाच परफॉर्मन्स करा आणि काय म्हणाल टुर्नामेंट आपण खूप स्पर्धा खेळतो आम्ही देखील समाज खेळतो पण ब्रँड स्पर्धा आहे की नाही ही खूप चांगली स्पर्धा आहे. दरवर्षी बघायला लागलं की खूप नवीन नवीन काय काय होतं इथे खूप चांगली स्पर्धा आहे. सुपर ते उपर ब्रँड स्पर्धा बघायला मिळते. जोरदार टाळ्या अक्षयसाठी मॅन ऑफ द सिरीज